सामना आपल्या भेटीकरता आलाय गावदेवी वडघर आणि बंद्र्या मारुती काल्हेर. बंद्र्या मारुती काल्हेर संघाचा विचार केला तर निश्चित प्रमाणे 2024-25च्या सत्रातील सर्वोत्कृष्ट संघ आणि रँकिंग 1ला राहिलेला संघ कर्णधार विजय पाटील आणि त्यांचे बंधू 12व्या भूमिकेमध्ये आहेत. गावदेवी वडघर संघ 12वा प्रतिनिधी पाठवून द्यायचा आहे विना विलंब. पहिला चेंडू, यावेळेस मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलमध्ये योग्य संपर्क नाहीये. चांगलं व्हेरिएशन पाहायला मिळतंय पहिल्या चेंडूपासून. गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतोय संतोष मडवी फ्रंट लाईन षटक हाताळण्याकरता जबाबदारी आपण पाहतोय. पुढचा चेंडू, यावेळेस मात्र पुन्हा एकदा तेच रिपिटेशन, पण मात्र काय घडलंय. बॅट आणि बॉलमध्ये हलकासा स्पर्श झाला की काय असं काहीच चित्र निर्माण झालं होतं. अपील सुद्धा झाली होती. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र चेंडूला पाठवलंय, निघून चाललाय चेंडू. पॉइंट सीमारेषा पार, षटकार. विजय पाटील तिकडे होते, संघनायक आपण पाहतोय आणि अगदीच त्यांच्या मस्तकाला दस्तक देणारा हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर याच आठवड्यामध्ये काल्हेर गावचे 3 सुपुत्र जे महाराष्ट्र कबड्डी संघामध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे, अशी एक अनमोल बहुमोल कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. त्यात विशेषतः म्हणजे विजय पाटील यांचे सुपुत्र सुद्धा होते, स्मित पाटील. कौतुकांचा वर्षाव, आशीर्वादाचा वर्षाव पाहायला मिळाला. धावसंख्या जाऊन पोहोचली 6 या अंकावर. यावेळेस मात्र चेंडूला खेळण्याचा प्रयत्न ऑफ द स्क्वेअर, पण चेंडू मात्र निघून गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू, डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख गोलंदाजी संतोष मडवी याच्या माध्यमातून. यावेळेस मात्र उंची जास्त लांबी कमी, राजन पाटील यांची उपस्थिती. काय घडलंय, चौकार पाहायला मिळतोय. सूर्याची किरण डोळ्यावरती आली असावी आणि 4 धावा जोडल्या गेल्यात. चौकाराची मदत आणि या 4 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले फलकावरती 10 या अंकावरती आपण पाहतोय. सलगचे 2 चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवरती षटकार, चौथा चेंडू निर्धाव आणि 5वा चेंडू चौकार आपण पाहतोय. आणि जे 5ही चेंडू आहेत ते राजू यांनी खेळलेले आहेत. यावेळेस मात्र सुपर्ब गोलंदाजी, अगदी चेंडूचा टप्पा जो आहे तो ओळखण्यामध्ये फलंदाजाला काहीच अपयश आलं आणि चेंडू मात्र निघून गेला ठीक यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. सुरेख गोलंदाजी म्हणता जरूर येईल, कारण की 10 पेक्षा अधिक धावा तर मात्र खर्च झालेल्या नाही आहेत. गावदेवी वडघर संघाकरता संतोष मडवी याच्या माध्यमातून. आणि आतापर्यंत जर आपण विचार केला तर बंद्र्या मारुती काल्हेर संघाचा की ज्यांनी चांगली गोलंदाजी हाताळली, याच्यामध्ये 4 चेंडू निर्धाव हाताळले गेले आणि फक्त 2 चेंडूवरती धावा खर्च करण्याचा हा एक थोडासा योग पाहायला मिळाला. जो चेंडू चौकार गेला होता तो झेलसुद्धा झाला असता, पण मात्र सूर्याची किरणं जी आहेत ती राजन पाटील यांच्या डोळ्यावरती आली असावी, त्यामुळे चेंडू मात्र काहीसा दिसला नाही. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरता गोलंदाज मिथून याला आणलं गेलंय. देवान भंडारी यांना सुद्धा आपण पाहू शकता. सन्माननीय सतीशजी म्हात्रे यांचं शुभागमन झाले, जे काल्हेर गावचे युवा कार्यकर्ता आहेत. विनंती असेल आपण मंचावरती यायचं आहे. अंकुश भोईर यांची विनंती आहे आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हा. आपलं हार्दिक स्वागत आहे गावदेवी चषक 2025 मध्ये.
गावदेवी स्पोर्ट्स पिंपळघर यांचं विद्यमान आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती एकूण एकंदर 10 या अंकावरती गोलंदाज मिथून ऑन बॉलिंग ट्रॅक. भन्नाट वेग, चेंडू निघून चाललाय का वरच्या क्षेत्रामध्ये, सीमा पार, मिळतील धावा 4, देखणा चौकार. चौकाराची मदत आणि या 4 धावांच्या मदतीने 14 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. गावदेवी वडघर संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. बंद्र्या मारुती काल्हेर संघ भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळामध्ये एक आघाडीचा संघ आणि विशेष म्हणजे संघाची एक चांगली विचारधारणा आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र काय घडलंय, ढुंडो रे साजना चेंडूची फेकी केली जाते. तत्पूर्वी या एकूण एकंदर धावा पूर्ण केल्या जातील त्या 3 आणि या 3 धावांच्या मदतीने 17 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. क्षेत्ररक्षणाची दर्जा जर आपण पाहिला थोडासा कामगिरी ढासळताना आपल्याला पाहायला मिळते. पण अपेक्षित जर विचार केला तर निश्चितप्रमाणे धावांना कुठेतरी लगाम लावण्याचा वारंवारतेने प्रयत्न आहे. पण गावदेवी वडघर संघाचा विचार केला तर चांगले फलंदाज सुद्धा त्यांच्याकडे आहे. म्हणजे याचाच अर्थ प्रतिकार हा मात्र कुठेतरी थांबणार नाहीये. तर चांगली फलंदाजी सुद्धा त्याच दर्जाची पाहायला मिळते. कारण की एखाद्या बलाढ्य संघाविरुद्ध खेळायचं आहे तर तुमची गेम प्लॅनिंग आणि स्ट्रॅटेजी सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. पुन्हा एकदा इन वॅकेंट एरियामधून चेंडू निघून चाललाय सीमा पार, मिळतील धावा 4, देखणा चौकार. बंदुकीतून जशी गोळी निघावी तशा बॅटमधून एक गोड आवाज ऐकायला मिळाला आणि 4 धावा इथून मात्र जोडल्या गेल्या. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅक वरती. पुढचा चेंडू मिथून तरे, राईट आर्म, राऊंड द विकेट. भन्नाट वेग आहे, यावेळेस मात्र सन्मान दिला गेलाय. एक धाव जोडली जाईल. फलंदाज राजू याच्या बॅटमधनं एका धावेची मदत आणि एका धावेच्या मदतीनं 22 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. चेंडूंचा खेळ झालाय तो 4 आपण पाहतोय. आणि आतापर्यंत जर विचार केला तर अपेक्षित गेम प्लॅनिंग आणि स्ट्रॅटेजी यानुसार खेळ गावदेवी वडघर संघाने 100% मैदानाच्या आतमध्ये दिलेला आहे. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती. पुढचा चेंडू हाताळला जाईल. भन्नाट वेग, बॅटची कडा, चेंडू निघून चाललाय गली रिजन मधून. ट्रॅव्हल होईल एका धावे करता. चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय देवान भंडारी यांचं. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 या अंकावरती. 23 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. सुपर संडे आणि सुपर संडेचा विचार केला तर निश्चित प्रमाणे पहिल्या 4 संघामधून आजच्या दिवसामध्ये आघाडी घेणारा संघ आपण पाहतोय. श्री बिताळ कोपर संघ आपण पाहतोय. पुढचा चेंडू, गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस मात्र फटका देखणा आहे. डाऊन दी ग्राउंड, क्षेत्ररक्षक सज्ज आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. चेंडूची फेकी आणि सहज रीतीने म्हणता येणार नाही तर फलंदाज धावबाद होईल. इट्स अ गेम स्ट्रॅटेजीज आपण पाहतोय आणि विकेट सॅक्रिफाईस एक मात्र वेगळं समीकरण 40+ क्रिकेटमध्ये हे वारंवार त्याने पाहायला मिळतं. धावसंख्या एकूण एकंदर आपण पाहतोय 2 षटकाच्या अखेरनंतर 24 धावा, 24 रन्स ऑन द बोर्ड. जेवढ्या धावा उभारायच्या आहेत तेवढ्याच आव्हानात्मक स्थिती दुसऱ्या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते. ती बंद्र्या मारुती काल्हेर या संघाकरता. ड्रिंक्स ब्रेक आपण पाहतोय. वातावरणामध्ये काहीसा बदल झाला आणि याच बदलामुळे शारीरिक क्षमता जी कुठेतरी कमी होते आणि ती दीपक पाटील यांना फलंदाजी करता आणले गेले. आणि अगदीच जर आपण पाहिलं जी शारीरिक क्षमता पूर्ण होण्याकरता पाण्याची आवश्यकता खूप गरजेची आहे आणि तेच पाणी देण्याचं काम इथून मात्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. गावदेवी पिंपळघर संघाचा विचार केला तर
एक 60+ खेळाडूसुद्धा त्यांच्या संघामध्ये आहेत आणि चांगली गोलंदाजीसुद्धा त्यांची पाहायला मिळते. द्वारकानाथ असं त्यांचं नाव आहे. गोट्या या नावाने त्यांना संबोधलं जातं. म्हणजेच क्रिकेट या खेळाला वयाचं अंतर नाही आहे आणि कोणतंही बंधन नाही आहे. ही एक मात्र चांगली गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. 40+ क्रिकेट आपण पाहतोय, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट क्रिकेटसुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. अंडर 25 क्रिकेट आपण पाहतोय, रेग्युलर क्रिकेट आपण पाहतोय. सर्व काही गोष्टी या क्रिकेट या खेळामध्ये समाविष्ट आहेत. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती राजन पाटील. यावेळेस मात्र बॅटची कडा, चेंडू ट्रॅव्हल होईल शॉर्ट फाईनल क्षेत्रामध्ये. एकच धाव, अधिक एक मात्र काही नाही. एका धावेची मदत, धावसंख्या जाऊन पोहोचते ती धावसंख्या 25 या अंकावरती आपण पाहतोय. फलंदाज किरण रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाल्यानंतर संघाकरता धावांचं योगदान दिलं ते एकूण एकंदर 8 धावांचं. आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर बहुमोल षटक हाताळण्याकरता राजन डी यांची निवड करण्यात आलेली आहे आपण पाहतोय. आणि तीच निवड कशा रीतीने सार्थ होईल हे मात्र पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. कारण की उर्वरित 5 चेंडू आहेत आणि या 5 चेंडूमध्ये कमीत कमी धावा खर्च करण्याचं आव्हान हे मात्र राजन डी यांच्या समोर. यावेळेस मात्र उंची जास्त, लांबी कमी, 2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती झेपावतील. झेल सुटतोय, सोपा झेल नव्हता, प्रयत्न चांगले होते. आणि इथून एकूण एकंदर विचार केला तर धावा जोडल्या जातात त्या 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 27 या अंकावरती. संघनायक विजय पाटील निश्चितच थोडेसे निराश असतील, कारण की खरं तर झेल होणं गरजेचं आहे. तिथून मात्र झेल मात्र होत नाही आहेत. पकडो कॅच जितो मॅच. यावेळेस मात्र काय घडलंय, यष्टीरक्षक चेंडू खाली, विकेटचं पतन, फलंदाज बाद, बडी मछली जाल में फंसती हुई. वळूया सामन्याकडे. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 27 या अंकावरती. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालेला आहे. बॅक टू बॅक विचार केला तर आता मात्र गोलंदाज राजन डी यांचं कमबॅक आपण पाहतोय. राजन पाटील यांचं कमबॅक आपल्याला पाहायला मिळत आहे. आता मात्र जबाबदारी आहे फलंदाज दीपक पाटील यांनी क्रिकेट करता भरपूर आपला अमूल्य वेळ खर्च केलेला आहे. अनुभव खूप मोठा आहे, पण त्या अनुभवाच्या गाभाऱ्यातून फलंदाजी कशी होते हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं. यावेळेस मात्र पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा योग्य संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावले फलकावरती 27 या अंकावरती. फलंदाज जालिंदर ऑन अ स्ट्राईक आपण पाहतोय. यावेळेस मात्र अखेरच्या क्षणी बॅटचं फेस ओपन केलं गेलंय. चेंडू ट्रॅव्हल होतोय पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. एक धाव जोडली जाईल आणि एका धावेची मदत. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 28 या अंकावरती. चेंडूंचा खेळ झाला एकूण एकंदर 5 आणि या षटकातील अखेरचा चेंडू इथून मात्र मार्गस्थ केला जाईल. एक्सपिरियन्स वर्सेस एक्सपिरियन्स. यावेळेस मात्र दीपक पाटील याच्या बॅटमधून चेंडू निघून चाललाय. इट्स टाटा गुड बाय, षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचले 34 या अंकावरती. 34 रन्स ऑन दी बोर्ड धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. चौथं अखेरचं अंतिम षटक हाताळण्याकरता कोणत्या गोलंदाजाला बॉलिंग मार्कवरती आणलं जाईल हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. जे सुटल्याचे भरपूर असे काहीसे परिणाम पाहायला मिळत आहेत. तेच परिणाम स्वरूप जर आपण विचार केला तर अतिरिक्त धावा ज्या खर्च झालेल्या आहेत त्या आत्तापर्यंत कॅल्क्युलेटिव्ह प्रमाणे विचार केला तर एकूण एकंदर 8 धावा खर्च झालेल्या पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 34 या अंकावरती.
षटक क्रमांक 3चा खेळ संपन्न झाल्यानंतर ही धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 हाताळण्याकरता गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. हरेश जोशी याला आपण पाहतोय. दीपक पाटील आणि जालिंदर ही जोडी खेळपट्टीवरती आहे आणि दोघांचा विचार केला तर एकंदर विचार जर केला तर चांगली भागीदारी रचलेली आहे. दीपक पाटीलच्या बॅटमध्ये एक षटकार. हरेश जोशी यांनी विकेटची हॅट्रिक केली तर 1000 रुपयाचा कॅश प्राईज आपण पाहतोय. अंकुश भोईर यांच्याकडून हे पारितोषिक आहे. यावेळेस मात्र काय घडलंय सुरेख गोलंदाजी, डॉट बॉल, निर्धाव चेंडू, दर्जेदार गोलंदाजीचा प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळते हरेश जोशी याच्या माध्यमातून. कारण की ज्या खर्च झालेल्या धावा आहेत त्या धावांवरती लगाम लावणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. यावेळेस मात्र चेंडूला खोदून काढलंय, निघून चाललाय चेंडू घरंगळत. इथून मात्र जर आपण पाहिलं तर एका धावेकरता लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, पण कर्णधार विजय पाटील यांचं चांगलं बॅकअप प्रोटेक्शन आपण पाहतोय. ही गोष्ट मात्र खूप गरजेची आहे की खेळाडूला क्षेत्ररक्षकाला बॅकअप मिळणं. कारण की जेव्हा जेव्हा मिसफिल्ड होते तेव्हा मात्र धावा या अतिरिक्त खर्च होतात आणि याच धावा कुठेतरी वाचवणं महत्त्वाचं आहे. गोलंदाज तयार, समोर आहे दीपक पाटील. वडगर एक्सप्रेसच्या बॅटमधनं चेंडू निघून चाललाय. MIDCला सलामी देणारा षटकार, मल्टीमॅसिव्ह हिट. चेंडू येण्यास थोडासा अवकाश जरी असेल तरी पण विचार केला तर एक चांगली बॅटिंग, चांगली फलंदाजी पाहायला मिळते. आणि दीपक पाटील ऑन अ हॅट्रिक. जर षटकाराची हॅट्रिक लगावली तर उद्योगपती कासणे, नाना गोंधळी यांच्या वतीने टी-शर्ट देण्यात येईल. तर बघूया षटकाराची हॅट्रिक पूर्ण होईल का. कारण की शेवटच्या चेंडूवरती षटकार लगावला आणि फलंदाजीला थोडासा अग्रक्रम उशीर पाहायला मिळाला. पण आत्ता मात्र काय घडलंय, फटका फसलाय, जेल सुटलाय. 1-2 का 4, मिळतील धावा 4, चौकार. यावेळेस मात्र पुन्हा एकदा एक देखणा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर दीपक पाटील यांना वारंवार स्ट्राईकवरती आणलं जात आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे फलकावरती 47 या अंकावरती. 47 रन्स ऑन द बोर्ड धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते या षटकातील अखेरचा इनिंगचा अंतिम चेंडू. आणि यावेळेस मात्र काय घडलं, चेंडू ट्रॅव्हल होईल लॉंग लेग क्षेत्रामध्ये. दणदण करीत चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. सीमा पार, मिळतील धावा 4. 4 धावांच्या मदतीने एकंदर धावा आहेत फलकावरती आपण पाहतोय. धावसंख्या 51 या अंकावरती. आणि जिंकण्याकरता बंद्र्या मारुती काल्हेर या संघासमोर आव्हान आहे 52 या धावसंख्येचं. चर्चा सुरू आहे अतिरिक्त धावांची. आणि एकंदर जे धावा जर आपण पाहिल्या तर 15 धावा या अतिरिक्त स्वरूपामध्ये खर्च झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. या सामन्यातील विजेता संघ जयदुर्गा सुरई या संघाशी 2 हात करेल. तर बघूया कोणता संघ असेल, बंद्र्या मारुती काल्हेर की गावदेवी बडगर. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सन्माननीय सचिव प्रदीपजी जोशी साहेब यांचं शुभागमन होते. आपलं हार्दिक स्वागत.
गावदेवी चषकमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती असेल आपण मंचावरती येऊन असं व्हायचं आहे, मंचाची आपण शोभा वाढवायची आहे. प्रदीपजी जोशी साहेब अफाट अलौकिक अशी मेहनत, कोणती स्पर्धा असो त्याचप्रमाणे प्रमुख भूमिका ही त्यांची पाहायला मिळते. त्याचप्रमाणे नियमावली जी सुरुवातीच्या सत्रापासून आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच गोष्टी आपल्याला या जबाबदारीने तितक्याच आपले सर्व कामं सांभाळून जोशी साहेबांच्या माध्यमातून पूर्तता होत असते. गावदेवी वडगर संघ त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे विनाविलंब आणि विनंती असेल बंद्र्या मारुती काल्हेर संघ आपली फलंदाज पाठवायचे आहेत. सन्मान्य प्रदीपजी जोशी साहेब मंचावरती विराजमान होत आहेत. बॅकबोन ऑफ कोपर संदीप पाटील सेंडी यांना आपण पाहतोय. नाव आम्ही 2022 साली होतं, कारण की जेव्हा कोपर संघ अडचणीत सापडला होता तेव्हा मात्र 4 षटकार संदीप पाटील यांनी लगावले होते आणि आजही तेच नाव त्यांनी कायम ठेवलेलं आहे. कारण की मागच्या संडेमध्ये त्यांना सरपंच उपसरपंच चषकमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा किताब त्यांना मिळाला होता. सन्माननीय प्रदीपजी जोशी साहेबांचं शुभागमन होते. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. हॅलो, सामन्याला सुरुवात होईल. 2 ओपनिंग बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. बंद्र्या मारुती काल्हेर संघाचे आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती अगदीच ज्यांनी सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आपल्या नावाची छाप सोडलेली आहे कमलाकर पाटील यांना आपण पाहतोय. फ्रंट लाईन षटक हाताळण्याची जबाबदारी त्यांच्यावरती आहे. फलंदाज मिथून आणि फलंदाज राजन पाटील 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये. प्रसिद्ध गाजलेलं नाटक आपण पाहतोय वाराचा पैसा जमिनीचा पैसा आणि अगदीच त्या नाटकामध्ये चांगली भूमिका बजावली होती कमलाकर पाटील यांनी. गोलंदाज तयार. पहिला चेंडू जोरदार प्रहार निघून चाललाय. चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव मिळेल. अचूक फेकी आपल्याला पाहायला मिळते आणि एका धावेच्या मदतीनं अकाउंट ओपन होईल बंद्र्या मारुती काल्हेर संघाचं आणि फलंदाज मिथून याचं. धावसंख्या आहे 1 या अंकावर. चालू सामन्यातील विजेता संघ जयदुर्गा सुरैया संघाशी 2 हात करेल आणि त्या सामन्यातून जो संघ विजेता होईल तो शिवेताळ कोपर या संघाशी 2 हात करेल. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र फटका चांगला सजवण्याचा प्रयत्न. काय घडलंय? झेल सुटतोय. राजन पाटील यांना जीवनदान. एक चांगल्या फलंदाजाला जीवनदान.
धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती 2 या अंकावर. संघाचे खेळाडू इथून मात्र निराश असतील त्या क्षेत्ररक्षकावरती, कारण की झेल खूप महत्त्वाचा होता आणि अशा फलंदाजाला जीवनदान दिलंय की ज्याच्याकडे क्षमता आहे संपूर्ण सामना आपल्या हातामध्ये काबीज करण्याची. यावेळेस मात्र टॅप केल्या गेल्या चेंडूला निघून चाललाय चेंडू पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. एक धाव जोडली जाईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि चित्त्याची चपळाई. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. धावा मिळत आहेत त्या दोन धावांच्या मदतीनं धावफलक पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती. एकंदर धावा आहेत त्या 4. 52 या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय बंदऱ्या मारुती काल्हेर संघाला. फलंदाज मिथुन ऑन स्ट्राईक. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा योग्य संपर्क नाहीये. बॅटला स्पर्श जरूर झालाय पण अगदीच बेल्स पासून थोडासा दूर चेंडू निघून गेलाय. अन्यथा फलंदाज प्लेड ऑन होताना पाहायला मिळाला असता. पण क्रिकेट या खेळामध्ये जर तर किंतु परंतु या शब्दांना जागा नाहीये आणि तीच गोष्ट मैदानाच्या आतमध्ये घडतीये. गोलंदाज तयार. कमलाकर पाटील यांचा पुढचा चेंडू आणि त्याला पाठवलाय हवाई यात्रा, हवाई सफर करण्याकरता. षटकार. 6 धावा. षटकाराची मदत आणि 6 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. एकंदर 10 धावा आपण पाहतोय. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. गोलंदाज कमलाकर पाटील यांच्या गोलंदाजीचा भरपूर समाचार घेतला गेलाय आणि याच समाचाराची इथून मात्र आवश्यकता होती, कारण की 52 या लक्ष्याचा पाठलाग करायचा आणि या लक्ष्याचा पाठलाग करताना 13 धावांची सरासरी राखणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. इन बिटवीन दी गॅप चेंडू ट्रॅव्हल होईल एका धावे करता. अधिक एक मात्र काही नाही. धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती. एकंदर 11 धावा. 11 रन्स ऑन द बोर्ड. नेल्सन फिगर आपण पाहतोय जी फलकावरती लागलेली आहे. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरता कोणता गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर येईल हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं राहील. 11 धावा फलकावरती. 13 धावांची सरासरी राखणं हे तितकंच बंधनकारक होतं पण 2 धावा कुठेतरी कमी पडल्यात. चला गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आणायचा आहे, कारण की आज सुपर संडे आहे आणि गावदेवी चषक 2025चा आजचा हा अंतिम दिवस आहे आणि अंतिम विजेता सुद्धा आपल्याला आजच्याच सायंकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळणार आहे. 3ऱ्या पंचांची मागणी केलेली आहे आणि 3रे पंच मैदानामध्ये जाणं सुद्धा तितकंच बंधनकारक आहे. पंच सुरेश घरत सर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होत आहेत. हॅलो. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरता गोलंदाज राजू पाटील याला आपण पाहतोय. शॉर्ट रनअपने गोलंदाजी आहे आणि अगदीच जर आपण पाहिलं तर धावांचा जो वाढता ओघ राहिला होता तो आता मात्र कुठेतरी कमी करण्याचं आव्हान आहे. पण तितकीशी गोष्ट सोपी नसेल, कारण की 2 फलंदाज बिनीचे शिलेदार मैदानाच्या आतमध्ये आहेत. मिथुन आणि राजन पाटील. यावेळेस मात्र काय घडलंय, आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप खूपच दूरवरून चेंडूची हाताळणी. इट्स व्हाईट बॉल. अवांतर धावेची एक मदत आणि या अवांतर धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकत आहे. धावफलक जाऊन पोहोचतंय 12 या अंकावरती. पुढचा चेंडू गोलंदाज तयार. यावेळेस मात्र संमिश्र पद्धतीने चेंडूची हाताळणी. टप्पा पडल्यानंतर चेंडू आतल्या बाजूने वळण घेतोय. मिथुन तरे यांना काहीसा चेंडू बीट चकित करून निघून गेलाय. प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. यावेळेस मात्र फटका फसलाय. चेंडूवरती गोलंदाज स्वतः झेपावतोय. चेंडूची फेकी केली जाईल.
तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एकच धाव अंकित केली जाते. एका धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचते फलकावरती. एकूण एकंदर 13 धावा आपण पाहतोय. एक अवांतर चेंडूची हाताळणी केल्यानंतर जर आपण पाहिलं तर निश्चित प्रमाणे जो बॅकअप महत्त्वाचा होता तो वडगर संघाकरता बॅकअप मिळवून दिला राजू पाटील याने. पण आता मात्र आव्हान आहे राजन पाटील याचं. यावेळेस मात्र खडे खडे प्रहार झालाय. चेंडू निघून चाललाय कव्हरच्या क्षेत्रामध्ये. चेंडूची फेकी. धावा एकूण एकंदर जोडल्या जात आहेत त्या दोन धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती 15 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. बॅक टू बॅक एकूण एकंदर जर विचार केला तर दुसऱ्या षटकामध्ये धावांची धावगती कुठेतरी कमी झालेली आहे. आखो टप्प्याचा मारा. चेंडू ट्रॅव्हल होतोय फायनल क्षेत्रामध्ये. झेल सुटतोय कमलाकर पाटील यांच्या माध्यमातून. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर चेंडूला अडवण्यात यश मिळालंय. पंचांचा काय इशारा आहे हे पाहणं महत्त्वाचं राहील. तर तिसऱ्या पंचांकडे निर्णय सुपूर्द केलाय. हा चौकार आहे की नाही हे तपासणं बंधनकारक आहे. तर सॉफ्ट सिग्नल काय आहे पंच? तर हा चौकार नाही आहे. तपासणी केलेली आहे. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर पाहण्यात आलेला आहे. 2 धावा जोडल्या गेलेल्या आहेत आणि 17 ही धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. पंचांचा निर्णय अंतिम असेल याची आपण नोंद घ्या. अंतिम जो निर्णय आहे तो पंचांनी आमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे आणि तोच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. यावेळेस मात्र काय घडलंय? चेंडूला पाठवलंय लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये आणि कमलाकर पाटील यांच्या हातामध्ये. आता मात्र जाऊन चेंडू विसावतोय. फलंदाज बाद. विकेटचं पतन. बडी मछली जाल में फसती हुई. फलंदाज राजन पाटील बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. एकूण एकंदर 5 धावांचं योगदान दिलं गेलंय आणि धावसंख्या आहे फलकावरती 17 धावा. चला बी रेडी बी फास्ट. प्लीज जरा घाई करायची. वेळ कृपया कमी खर्च करा. बंदऱ्या मारुती काल्हेर संघ आता मात्र कुठेतरी अडचणीत सापडलाय असं म्हणायला हरकत नाहीये. कारण की या षटकामध्ये सुद्धा 20 पेक्षा अधिक धावा असणं हे बंधनकारक होतं. पण ती धावसंख्या मात्र या दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळत नाहीये. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालेला आहे. गोलंदाज राजू पाटील यांनी चांगली गोलंदाजी हाताळलेली आहे. फक्त एकेरी दुहेरी धावांवरती समाधान मानलंय. यावेळेस मात्र सेन्सिबल क्रिकेट, बुद्धिमत्तेचा वापर. ड्राईव्ह केलंय चेंडूला एका धावे करता. पण तत्पूर्वी ट्रॅजेडी क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये धावा मिळत आहेत त्या 2 धावांच्या मदतीने 19 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. आणि अशा रीतीने आता मात्र समीकरण जर आपण पाहिलं तर जिंकण्याकरता 12 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. वळूया सामन्याकडे. 12 चेंडू 33 धावांची आवश्यकता.
षटक क्रमांक 3 दीपक पाटील. अनुभवाचा खूप मोठा गाभा ज्या खेळाडूकडे आहे त्या खेळाडूला इथून मात्र आणलं गेलंय गोलंदाजी करण्याकरता. यावेळेस मात्र सुरेख गोलंदाजी, यष्टीरक्षकाला चेंडू गुंगारा देतोय. वाईट बॉल पाहायला मिळेल. पंच भाऊ पाटील यांच्या माध्यमातून 2 धावा जोडल्या जात आहेत आणि धावफलक पुढे सरकतं 21 या अंकावर. जिंकण्याकरता 12 चेंडू आणि 31 धावांची गरज बंद्रा मारुती काल्हेर संघासमोर आव्हान आपण पाहतोय. यावेळेस मात्र वेगाचा पुरेपूर वापर करतोय चेंडू आणि अगदीच जर आपण पाहिलं तर काय घडलंय पाहणं महत्वाचं आहे. तर तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सुपूर्द केलेला आहे आणि जो काही निर्णय असेल तो आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. तो तुमच्या आमच्या सर्वांकरता बंधनकारक असेल. थोडीशी क्रुशियल मोमेंट आहे त्यामुळे सन्माननीय सचिव प्रदीपजी जोशी साहेबांनी पण सूचना केलेली आहे. तपासणी बंधनकारक आहे. तर थोडीशी तपासणी केली जाते आणि थोडासा अवकाश आहे कारण की निर्णय खूप महत्त्वाचा आहे. तर सर्व काही गोष्टी या तपासल्या जातील. तत्पूर्वी वडगर संघाचा विचार केला तर यावर्षी पूर्णपणे चार्ज आहे आणि कमलाकर पाटील सुद्धा एक वेगळ्याच एनर्जीमध्ये आपण पाहतोय. तर निर्णय काय आहे तर फलंदाज बाद आहे. बॅटर इज आउट. फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या आहे फलकावरती 21 धावा. वेगाचा पुरेपूर वापर जरूर केला पण अपेक्षित एलिमिनेशन नव्हतं आणि त्याच कारणामुळे जर आपण पाहिलं तर अगदीच थेट हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय क्षेत्ररक्षकाच्या. धावसंख्या आहे फलकावरती 21 धावा. नवीन फलंदाज सचिन फलंदाजी करता आलाय. अजूनही मिथुन तरे खेळपट्टीवरती आहेत. त्यांच्या बॅटमधनं एक षटकार जरूर आपण पाहिलाय आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर फटका फसलाय आणि दीपक पाटील यांचे सुरेख प्रयत्न तब्बल 20 ते 25 पावलं धावत जाऊन इथून मात्र झेलला सामोरे गेले होते. पण अगदीच जर पाहिलं तर शेवटच्या क्षणी चेंडू हाताला चिकटून निसटतोय. धावसंख्या आहे फलकावरती 23 आणि जिंकण्याकरता 52 या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय बंद्रा मारुती काल्हेर संघाला. एकंदर 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. नवीन फलंदाज ऑन स्ट्राईक सचिन याला आपण पाहतोय. 10 चेंडू 29 धावांची गरज. प्रत्येक चेंडूकडे 3 धावांची सरासरी राखणं बंधनकारक. यावेळेस मात्र व्हाईट बॉलचा इशारा येईल. धावांतर 1 धाव जोडली गेले आणि एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले. फलकावरती एकंदर 24 धावा. बाद झालेला फलंदाज योगेश याला आपण पाहिलं. यावेळेस मात्र फटका चांगला सजवला गेलाय. योग्य ती उंची योग्य ते अंतर आणि चेंडू होतोय सीमारेषेबाहेर छुमंतर. षटकार. फलंदाज सचिनच्या बॅटमधनं षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या अंकावरती. जिंकण्याकरता 22 धावांची अजूनही आवश्यकता आहे.
अत्यावश्यकता आहे. 9 चेंडू आणि 22 धावा. दीपक पाटील चा पुढचा चेंडू निर्धाव हाताळला गेलाय. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पीस ऑफ बॉलिंग. अनुभवातून चेंडूची हाताळणी करतोय हा खेळाडू गोलंदाज दीपक पाटील. यावेळेस मात्र पुढे सरसावट. डान्सिंग ऑन द ट्रॅक. बॅट आणि बॉलचा योग्य संपर्क नाही. चेंडू निघून गेलाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. आणि आता मात्र 7 चेंडू आणि 22 धावांची गरज. यावेळेस मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये. कमलाकर पाटील यांच्याकडनं पुन्हा एकदा चूक. स्वतःवरती निराशा आहेत. तत्पूर्वी धावा जोडल्या जात आहेत त्या एकूण एकंदर 2 आणि या 2 धावांच्या अखेर नंतर धावसंख्या आपण पाहतोय 32 धावा. 32 रन्स ऑन दी बोर्ड. 6 चेंडू आणि 20 धावांची गरज असं एकूण एकंदर समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. स्वतःवरती खूपच निराश आहेत कमलाकर पाटील, पण ती कामगिरी येणाऱ्या वेळेमध्ये त्याची पूर्तता करावी लागेल. ही तितकीशी सोपी गोष्ट नसेल. तर बघूया षटक क्रमांक 4 आणि अंतिम षटक हाताळण्याची जबाबदारी कोणत्या गोलंदाजावरती आलेली आहे. चला बी रेडी, बी फास्ट. प्लीज जरा घाई करा. वेळ कृपया कमी खर्च करा, कारण की अजूनही आपल्याला 4 सामने खेळवायचे आहेत. त्याची नोंद घ्या. दोन वाजून 5 मिनिटे झालेली आहेत भारतीय प्रमाण वेळेनुसार. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर वेळ सुद्धा राखणं तितकंच महत्त्वाचं आहे. 6 चेंडू 20 धावांची गरज, आवश्यकता. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या वडगर संघ. प्लीज जरा घाई करा, अन्यथा 2 खेळाडू 30 सर्कलमध्ये ठेवावे लागतील. चालू सामन्यातील विजेता संघ जयदुर्गा सुरई संघाशी 2 हात करेल. सुरई संघाच्या संघनायकाला विनंती आहे आपण त्वरित नाणेफेकीच्या कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचं आहे. आणि त्या सामन्यातून जो संघ विजेता होईल तो श्री वेताळ कोपर या संघाशी 2 हात करेल. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती किरण. राईट आर्मवरती विकेट. यावेळेस मात्र काय घडलंय, चेंडू निघून चाललाय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. दर्जेदार क्षेत्ररक्षण. मिसफील्ड जरूर पाहायला मिळाली, पण 1 पेक्षा अधिक धाव मात्र मिळून दिलेली नाहीये ती क्षेत्ररक्षकाला, फलंदाजांना. आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 33 या अंकावरती. जिंकण्याकरता एकूण एकंदर 5 चेंडू आणि 19 धावांची गरज. चेंडू करतोय हवाई सफर. निघून चाललाय चेंडू सीमा पार. षटकाराकरिता 6 धावा. इट्स अ मल्टी मॅसिव्ह हिट. 6 धावा आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे फलकावरती. एकूण एकंदर 39 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. आणि जिंकण्याकरता 4 चेंडू आणि 13 धावांची गरज. फलंदाज सचिन आणि मिथुन तरे ही जोडी खेळपट्टीवरती आहे. आणि इथून मात्र चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा चेंडू करतोय हवाई सफर. इट्स अ पुल अँड सक्सेसफुल. 6 धावा. षटकार. पुन्हा एकदा ठोकला गेला षटकार. आणि धावसंख्या आहे फलकावरती 45 धावा. सुपर बॅटिंग फलंदाज सचिन याच्या बॅटमधनं. आणि या चेंडूवरती जर षटकार लगावला तर नाना गोंधळी, उद्योगपती कासने व तसेच उपसरपंच कासने यांच्या वतीने टी-शर्ट देण्यात येईल. फलंदाज सचिन 22 धावांवरती खेळताना आपण पाहतोय. 3 षटकार आतापर्यंत लगावलेले आहेत. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती पुढचा चेंडू. किरण याच्या समोर आव्हान आहे फलंदाज सचिन याचं. यावेळेस मात्र काय घडलंय, षटकारांची हॅट्रिक पूर्ण. आणि टी शर्टचे मानकरी फलंदाज सचिन.
2 चेंडू आणि 1 धावेची गरज. अक्षरशः जर आपण विचार केला तर एखाद्या विद्यार्थ्यासमोर सोपे प्रश्नांची मांडणी केलेली आहे तशीच काहीशी मांडणी ही फलंदाज सचिन याच्या समोर केली आणि ठोकले गेले ते षटकार. यावेळेस मात्र सेन्सिबल क्रिकेट, बुद्धिमत्तेचा वापर आणि बंद्रे मारुती काल्हेर संघ विजय होतोय. हार्दिक हार्दिक अभिनंदन. नो डाऊट ॲट ऑल मॅन ऑफ द मॅचचा मानकरी, त्याच्या बॅटमधनं आपण एकंदर षटकार पाहिले ते 4 आणि 2 दुहेरी धावा आणि 1 एकेरी धाव, अशा प्रकारचं एकूण समीकरण मॅच विनिंग पारी आपल्याला पाहायला मिळाली. 29 धावांची. मॅन ऑफ द मॅच सचिन. बंद्रे मारुती काल्हेर संघाचे कॅप्टन आपण त्वरित यायचं टॉस करता विना विलंब आणि सचिन यांना विनंती आहे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्याकरता मंचावरती यायचा आहे. जयदुर्गा सुरई संघाचे संघनायक उपस्थित आहे, त्याची नोंद घ्या.